आज मार्केटमध्ये फुल खरेदीसाठी ग्राहकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहायला मिळते। काही फुलांचे दर जे ते थोडेफार वाढलेले पाहायला मिळतात, तर काही फुलांच्या दरामध्ये स्थिरता कायम पाहायला मिळते। तर भाजीपाल्यांचे दर जर बघितलं तर 2 ते 3 दिवसापासून आपल्याला कमी पाहायला मिळतात। तर याचं कारण म्हणजे आपल्याला पुण्यामध्ये 2 ते 3 दिवसापासून मोठ्या प्रमाणावरती पाऊस पाहायला मिळते। त्यामुळे ग्राहकांची वर्दळ खरेदीसाठी भाजीपाल्यांसाठी कमी असल्यामुळे दर जे ते आज पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावरती घसरण झालेली पाहायला मिळते। कांद्यांची मागणी देखील आपल्याला बऱ्यापैकी असल्यामुळे दरामध्ये आपल्याला स्थिरता टिकून असलेली पाहायला मिळते। तर इतरही काही शेतमालाचे दर काय पाहायला मिळतात हे आपण पाहणारच आहोत। यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं, हा व्हिडिओ जास्त आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा, जेणेकरून संपूर्ण शेतमालाचे दर आपल्या शेतकरी बांधवांना घर बसल्या पाहायला मिळतील। फुल मार्केटमध्ये मालाची आवक जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावरती फुलांची आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। त्याचबरोबर ग्राहकांची देखील वर्दळ मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाहायला मिळते। तर झेंडूची आवक या ठिकाणी पण पाहू शकता। लाल तसेच पिवळ्या झेंडूसाठी 50 ते 55 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळते। तर भिजलेल्या झेंडूसाठी 30 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये शेवंतीचे दर येते 120 ते 130 रुपयापर्यंत, हलक्या मालासाठी 70 ते 80 रुपयापासून देखील आपल्याला भिजलेले शेवंतीचे दर पाहायला मिळतात। तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 150 तर हलक्या मालासाठी 100 रुपयापासून देखील तुकडा गुलाबसाठी दर पाहायला मिळते। गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 300 रुपयापर्यंत, हलक्या मालासाठी 180 ते 200 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते। कामिनीची आवक आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। त्याचबरोबर कामिनीसाठी साधारणतः 4 ते 5 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। त्याचबरोबर गोल्डन डेजीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 15 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते। तर पिंक डेजीची क्वालिटीनुसार दर जे आहे चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 30 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। सनफ्लॉवरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 100 ते 120 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 70 रुपयापासून देखील सनफ्लॉवरचे दर पाहायला मिळतात। आज फुल मार्केटमध्ये दशगुलाबचे दरामध्ये आपल्याला आज थोडीशी घसरण पाहायला मिळते। तर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 60 ते 80 रुपयाच्या दरम्यान आपल्याला चांगले माल विक्री होताना पाहायला मिळतात। तर आवक देखील मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहायला मिळते। मागणी जरी असली तरी दरामध्ये आपल्याला आज थोडीफार घसरण पाहायला मिळते। तर चांगल्या क्वालिटीमध्ये 60 ते 80 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळते। हलके माल जे ते 30 ते 40 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। आज जर मार्केटमध्ये कांद्याची आवक जर पाहिलं तर साधारणतः 80 ते 100 गाड्यांची आवक कांद्यासाठी झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही आपल्याला स्थिर असलेली पाहायला मिळतात। चांगल्या क्वालिटीमध्ये कलर आणि गोळे साईज मधील असलेल्या कांद्यासाठी 24 ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। तर सरासरीमध्ये 21 ते 23 रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणावरती कांद्यांची विक्री होताना पाहायला मिळते। त्याचबरोबर लहान साईज मध्ये चिंगडी कांदे जर बघितले तर साधारणतः 12 ते 15 रुपयाच्या दरम्यान आपल्याला चिंगडी कांदे देखील विक्री होताना पाहायला मिळतात। बदल्या मालासाठी देखील आपल्याला 10 ते 15 रुपयाच्या दरम्यान आपल्याला बदले माल विक्री होताना पाहायला मिळते। आवक मार्केटमध्ये वाढून देखील दरामध्ये आपल्याला स्थिरता कायम पाहायला मिळते। मागणी देखील असल्याचं परिणाम कांद्यांच्या दरावरती आज पाहायला मिळते। बटाट्याची आवक जर पाहिलं तर मार्केटमध्ये इंदोर बटाट्याची आवक मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर तरी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 14 रुपयापर्यंत हलके माल येते 10 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी पण पाहू शकता। तर भरपूर असलेली इंदोर बटाट्याची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर त्याचबरोबर आग्रा बटाट्यांचे दर जर बघितलं तर साधारणतः चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 12 रुपयापर्यंत उच्च दर आग्रा बटाट्यांसाठी पाहायला मिळते। तर हलके माल जे येते 7 ते 8 रुपयापासून देखील आग्रा बटाट्यांसाठी दर पाहायला मिळतात। तर मागणी देखील आपल्याला बरेच दिवसापासून कमी असल्यामुळे बटाट्यांचे दर आपल्याला कमी पाहायला मिळतात। मार्केटमध्ये कोथिंबीरची आवक जर पाहिलं तर भरपूर असलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर मागणी देखील कमी असलेली पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबीरसाठी साधारणतः 7 ते 8 रुपयाच्या दरम्यान आपल्याला गावरान कोथिंबीर विक्री होताना पाहायला मिळते। हलके माल जिथे 4 ते 5 रुपयाच्या दरम्यान आपल्याला विलायती कोथिंबीरचे देखील दर पाहायला मिळतात। आवक मार्केटमध्ये भरपूर आहे। त्याचबरोबर मागणी देखील आपल्याला कमी असल्यामुळे दर जे ते बरेच दिवसापासून घसरलेले पाहायला मिळतात। मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 12 ते 14 रुपयाच्या दरम्यान आपल्याला उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माझे ते 8 रुपयापासून देखील मेथीसाठी दर पाहायला मिळते। आवक जर पाहिलं तर मार्केटमध्ये मेथीची आवक स्थिर असलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये देखील स्थिरता पाहायला मिळते।
हिरवी मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होतात. हलकी माल जी आहे 30 रुपयापासून देखील हिरवी मिरचीचे दर पार होतात. काकडीची आवक पाहिलं तर पांढरी तसेच हिरव्या काकडीची आवक आपल्याला बऱ्यापैकी असलेली पार होते. त्याचबरोबर दर आपल्याला 14 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होतात. हलके माल जे ते 8 ते 10 रुपयापासून देखील आपल्याला दर पार होतात. तर हिरव्या तसेच पांढऱ्या काकडीसाठी साधारणतः 25 तर हलक्या मालासाठी 18 ते 20 रुपयापासून देखील चायना काकडीचे दर पार होतात. कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 16 ते 18 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होतात. हलकी माल जे ते 14 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पार होतात. भेंड्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 ते 25 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील भेंडीसाठी दर पार होते. वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर येते 15 ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते. हलकी माल जे येते 7 ते 8 रुपयापासून देखील वांग्यासाठी दर पार होतात. उदरगावची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 70 तर हलक्या मालासाठी 30 ते 40 रुपयापासून देखील दर पार होतात. शेवग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 तर हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील शेवग्याचे दर पार होतात. डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 10 तर हलक्या मालासाठी 5 ते 6 रुपयापासून देखील डांगरसाठी दर पार होते. जळगावची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25 तर हलक्या मालासाठी 10 तर रुपयापासून देखील दर पार होते. काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पार होते. फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते. हलके माल जे येते 7 ते 8 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पार होतात. दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 ते 32 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होतात. हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील दुधी भोपळ्याचे दर पार होतात. आल्याची आवक जर पाहिलं तर मार्केटमध्ये भरपूर असलेली पार होती. त्याचबरोबर दर हे आपल्याला चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर आपल्याला आल्यासाठी पार होतात. हलके माल जे ते 70 ते 80 रुपयापासून देखील दर पार होतात. त्याचबरोबर कवळ्या आल्याचे दर जर बघितलं तर साधारणतः 40 ते 45 रुपयाच्या दरम्यान आपल्याला कवळ्या आल्याचे दर पार होतात. आवक टोमॅटोची आवक मार्केटमध्ये पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 18 ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर टोमॅटोसाठी पाहायला मिळते. तर हलके माल जे ते लहान साईज मध्ये साधारणतः 10 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोसाठी दर पाहायला होते. शिमला मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 तर हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील शिमला मिरचीसाठी दर पार होतोय. पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होतात. हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील पावट्यासाठी दर पार होतोय. वाटाण्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 130 रुपयापर्यंत हलके माल जेते 100 रुपयापासून देखील विक्री होतात. बीनची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होतात. हलके माल जेते 45 ते 50 रुपयापासून देखील बीनसाठी दर पार होते. कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये कारल्याचे दर जेते 20 तर हलके मालासाठी 10 रुपयापासून देखील कारल्यासाठी दर पार होतात. वालगवडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते. हलके माल जेते 20 रुपयापासून देखील हलके मालासाठी दर पार होतात. फापडाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये फापडाचे दर जेते 30 रुपयापर्यंत हलके माल जेते 20 रुपयापासून देखील दर पार होतात. सुकणची आवक पाहिलं तर मार्केटमध्ये भरपूर सुकणची आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर मागणी देखील आपल्याला बरेच दिवसापासून असल्यामुळे दर जे आहे साधारणतः 16 ते 17 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होतात. हलके माल जे ते 10 ते 12 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पार होतात. गावरान शतपाळीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान शतपाळीचे दर जे आहे 120 ते 150 रुपयापर्यंत जम्बो साईज मध्ये शतपाळीचे दर पार होतात. तर लहान साईज मध्ये 15 ते 20 रुपयापासून देखील गावरान शतपाळीचे दर पार होतात. तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये टिकून असलेले पार होतात. पपईची क्वालिटीनुसार दरामध्ये आज घसरण पाहायला मिळते. चांगले माल जे ते साधारणतः 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होतात. हलक्या मालासाठी 25 ते 30 रुपयापासून देखील पपईसाठी दर पार होते. आवक मार्केटमध्ये स्थिर असलेली पार होते. त्याचबरोबर मागणी कमी झाल्याचा परिणाम पपईच्या दरावरती आज पाहायला होते. खरबूजची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. सन खरबूजसाठी 22 ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होतात. तर हलके माल जे ते 10 रुपयापासून देखील विक्री होताना पार होते. त्याचबरोबर बॉबी खरबूजची देखील आवक आपल्याला पार होते. बॉबी खरबूजसाठी साधारणतः 20 ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते. हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील खरबूजसाठी दर पार होते. कलिंगडची आवक जर पाहिलं तर मार्केटमध्ये भरपूर असलेली पार होते. त्याचबरोबर दर जे ते आपल्याला बरेच दिवसापासून कमी झालेली पार होतात. चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये सुपर क्वालिटीमध्ये असेल तर 6 ते 7 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते.
हलके माल जे ते 2 ते 3 रुपयापासून देखील कलिंगडसाठी दर पाळवते. आवक मार्केटमध्ये भरपूर आहे, त्याचबरोबर मागणी देखील आपल्याला कमी असल्यामुळे बरेच दिवसापासून दरामध्ये घसरण कायम पाहायला मिळते. ड्रॅगन फ्रूटची आवक देखील आपल्याला भरपूर असलेली पाहायला मिळते. लहान साईज मध्ये साधारणतः 20 रुपये ते 15 रुपयाच्या दरम्यान आपल्याला लहान साईज मध्ये ड्रॅगन फ्रूट साठी दर पाहायला मिळते. तर हलके माल जे ते 15 ते 20, तर मोठ्या साईज मध्ये जम्बो साईज मध्ये साधारणतः 50 ते 60 रुपयाच्या दरम्यान आपल्याला उच्चांकी दर पाहायला मिळते. डाळिंबची क्वालिटीनुसार दर जे ते चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे ते 200 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. तर लहान साईज मध्ये डाळिंबसाठी साधारणतः दर जे 40 ते 30 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. आवक मार्केटमध्ये भरपूर असलेली पाहायला मिळते, त्याचबरोबर दर ही थोडीफार स्थिर असलेली पाहायला मिळतात. पेरूची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये पिंक काय म्हणतात VNR पेरूचे दर जे ते 60 ते 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलके माल जे ते 25 ते 30 रुपयापासून देखील पेरूसाठी दर पाहायला मिळतो. लिंबांची आवक या ठिकाणी पण पाहू शकता. तर चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांचे दर जे साधारणतः 20 ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलके माल जे 15 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतात.